काय म्हणू द्या पोरांना 2-2 पोरं असून आहे ना तिकडे झाड लोट नाही इकडे जनावरांना खायला नाही सांग का मी पोर काय पुरी खुशी हो काय हो मामा काय झालं? अरे साऱ्या दुनियाच्या लका हाय का दिसतंय पुरी गावात तुम्हाला रानात जावा जरा काम धंदा बघा का मी ठेका घेतलाय तुमचा बाबा तुमचं काय हो उठून सुटून आलं की रानात जा रानात जा रानात जा ही घरची कामं काय सोडून देऊ का मी सगळी? अरे मेली ना माझी बायको काम करू करू तुमचं हे कोणी झाडायचं माझा सकाळी झाडलं होतं आता परत कचरा होतोय लिंबाचा पाला पडतो त्याच्यात माझा काय दोष आहे? गुरांना खायला कोणी घालायचं ते कुठे गेले तर सगळं मीच करावा. अरे त्यो बी सोंड्यात असलाच गावभर फिरत आहे हा काय व्हायचं बाय नंतर तुमची तुम्हालाच माहिती पोराला नाही काम सांगायचे सुनाला नाही ती काम सांगायची. नाही रे तुमचा दोष नाही एकट्याला मला खायला लागत आहे मी मेल्यावर माझ्या बोकांडी बांधून देणार आहे तर मी घेऊन जाणार आहे तुम्हाला काय ठेवती हे की नाही काय माहिती काय पडीक पाडता तुम्ही काय काढता घर जरा दुसरं काय करायचं ती नंतर बघू आताच खायचं बघा. खायचं बघा खान झोपा. आता झोपली का मी कामच करत होते ना काहीतरी. टीव्हीचा आवाज येत होता कोण बघत होतं घर मग ती लावली होती घडीभर मालिका लागली होती. काय चाललंय तुमचं काय माझ्या नशिबाला हिच्या आईला भेटली ती तो ते आलं अय सुंबाटण्या काय पप्पा कुठे फिरत तिकडे तुम्ही दुधाची गोदारी किती करून ठेवली आहे? मग हा कोण लोक पैसे द्यायला तयार नाही ते. अरे हिच बी त्याला पाहिजे ना तुम्ही त्या कार्डांना मग आता काय करतो विकलो येतेच पैसे मागायचे लोकांना देतच नाही तुम्ही लाडून ठेवले सगळ्यांना. आणि बाकीचे पैसे दिलेले कुठं टाकतात तुम्ही? बाया ठेवली मी कुठं टाकलेत पैसे आणि काय करतात तू माझी आई काय विचारा मग चांगलं विचारलं माणसाने विचारायला बी नाही का? अरे घरातच आणतोय ना तेल मीठ आणलं तू घरात तुला माहिती किती लागत तेल किती लागते शेंगदाणे किती लागते आणलं कधी घरी मग काय किराणा बघायचा तुम्हाला कपडे बघायचे एवढे पैसे लागतात काय किराण्याला? कसं आणि खत तो बाप पडतो काय पैसे त्या खताच्या दुकानवाल्याला माझ्या बापाचं नाव घ्यायचं नाही का हा माझ्या बापाचं नाव काय मध्येच घ्यायचं? माझ्या बापाने काय केलं तुम्हाला? गिराईक वगैरे सगळ्यालाच एवढी चांगली पोरगी दिली त्याच्यात समाधान नाही. उपकार करता माझ्या भाकर तुकडा झालाय का होतोय होतोय जाकी कर्ज मग आता हा तुम्हाला तर नुसतं गाव वाटकाय लागतंय. मी करते ती खायचं गिळायचं गप गुणांनी तर माझ्याकडून बोलायचं सोडून मामांकडून बोलताय लाज वाटते थोडीफार का? लाज इकून खाल्ली काय? दोघांनी मलाच बोला आता. तुझी चुकी नाही तिची नाही पोरगच नसते तर कशाला तुम्ही माझ्या इथं बसली असते. तुम्हालाच लय हावस बघा आता तुमचं तुम्ही. दान धर्म करेन दिन एखाद्या आणत आश्रमाला नावचं करून खाल्लं काय नाही अजून ती काय उदारी हे करून घालू बोंबलत फिरायचं म्हणल्यावर कशाला भुका लागत आहे का नाही. हॉटेलात खा वडा खा मिसळ घरचं अन्न खा जरा तब्येती होते आण 10-5 वर्ष जगत आण वडा खाती तर मिसळ खाती तिची मायला तुम्हाला काय म्हणावं रानात जा. तुम्हाला तर काय कळतं का नाहीच कळण काय झालं? कधी जावा की तुम्ही जावा जावा. आम्हाला तर कधी काही बोलून देत नाही म्हातार डंगर मधी काय असतं काय माहिती. अहो ते गावातून जरा खायला आणायचं होतं व मला जर साडी घेतली नाही ना तुम्ही संक्रांतीला मग तुमचं बघते मी घेऊ बाई सोमवार. इकडून बाप बोलते इकडून तू बोलते काय करू मी पैसा काय कुठे ठेवलाय वे? वाढशील का जेव्हा आली आली म्हाताऱ्याला लागली भूक 4 भाकरी खाताय म्हातार. किती घर आहे आपलं बंगला आपला टेन्शन हा बंगला मारत आहे. अरे बाबा पण कोण पाहुणं म्हणायची काय बाबा पाहुणं म्हणता वय लेकराला तू तर हिरो घेऊन आला मग अरे शाळा ही पाहुणी कोण सुन आहे तुमची पाया पड ते आईला सुन राम 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 राम. अरे म्हणलं तू साहेब होऊन तिकडून आणि बाई घेऊन आला. बाई आहे का ती मग एवढी सोन्यासारखी बायको करून आणली मी. बायको बापाला नाही विचारता आता कोणी विचारतं बापाला सांगा ते बरं. आईला तुझी तरी काही चुकी ती एक तसलं दुसरं असलं. अय बाया
कुठली काय तुझं नाव गाव आहे का? अरे आत्ता घेताना आम्हाला आत्ता घेताना का नाही घरात आधी का रोडवर विचारपूस करता? खरंच लग्न केलंय का काय? हा आम्ही खरंच लग्न केलंय. तुझ्या बापाला माहिती आहे का लग्न केलेलं? नाही बापाला काय? माहित नाही अजून. अरे चाललंय काय तुमचं? तुझ्या बापाला नाही ह्याच्या बापाला माहितच नाही. आता तुम्हाला माहिती झालं की बापाला माहिती झालं माझ्या. अरे तिचा बाप आला तुला बघत बघत तर लय र मारीन, हातपायच मुळी. नाही मारीत. कोणाची तू कुठली सांग बरं मला. मोठ्या घरचं दिसते अरे. ते काय करतो बाप? अहो बाबा आम्ही कॉलेजला होतो ना, हा. आमचं कॉलेज मधलं प्रेम आहे, इधर. त्यामुळे आम्ही दोघांनी अरे लग्न करायला शाळा शिकायला गेला पुण्याला आणि कॉलेजला ती अधिकार व्हायचं. शाळा शिकलो ही पण केलं म्हणलं तुम्हाला त्रास नको माझ्या लग्नाचा. मास्तरनी जमून दिलं एका मन नाही केलं तुम्ही. मास्तर जमवून देत असतो का? मला बुटा खाली घालून हाणला असतं त्यांनी. इथे यायचं कुठं ना मग ही भेटली कुठं? अहो आमच्या कॉलेजमध्ये एकमेकाची ओळख होती, आम्ही दोघं सोबत शिकत होतो ना. मग मी जॉबला लागलो, म्हणलं आता असं पण जरा पोरींचा तुटावळा पडलाय, करून टाकावं लग्न. केलं लग्न आम्ही आळंदीला. तुझ्या बापाने कशाला लावलं पुण्याला? नवरा बागा शाळेची काय? शाळा शिकायला. आणि नवरा बागा आणि तू नवरा करून आली. माझं प्रेम आहे ना त्याच्यावर म्हणून. तर तू बापाने तुला प्रेम करायला पाठवलं का शाळा शिकाय हे विचारतोय मी. अगोदर शाळा का प्रेम? अगोदर बाप का प्रेम? बोला ना म्हातारली बोलते. बाबा तुम्ही जास्त काय बोलू नका, तुम्हाला माझ्या बायकोला पळून लावायची का आली आली अशी? बोकाड पसरी दे. चल घरी आपलं, जाऊ दे. बाबाचं कुठं आहे की चल मी आहे की. ठीक आहे. तुम्ही जावा राहा बरं, चल घरी आपलं. हा? यार काय घाबरू आंधळे का काय मला ते जानवर ही गावाकडलं एक आणि आता हे इथून कुठून आणलंय तिच्या मायला. आता तमाशा झाला बा सगळा. म्हाताऱ्या काय खरं नाही रे तुझं. येतो राहणार जाऊन आता. या नाही मोडली. वहिनी, ओ वहिनी, वहिनी. काय झालंय बा? कोण आलंय बॉम्ब लायला? मीच आहे धीर आहे तुमचा. आणि ही कोण बाया म्हणायचं? हे जाऊ द्या, एक भाकरीचा तुकडा आणा काळा लावून आणि तांब्या भरून आणा, वळून टाका आमच्यावरून. कोण? आता काय झालं? लग्न केलंय मी, दिसाना काय. नवीन नवरा बायकोचं कसं स्वागत करतात माहिती आहे? लेकरच वाटुळ झालं ग. वाटोळं झालं? म्हणजे चांगलं झालं व. तुमचं वाटोळं झालं तर काय व्हय? हा? अगं म्हणजे तू अगोदर काळा टिका घेऊन आली आणि कशाला त्याच्यात अजून भाकरीचा तुकडा ओळून टाकायचा आहे? उगं तोंड उचकाय लावू नका मला. जा पटकिनी आणा भाकरीचा तुकडा न तांब्या भरून आणा पटकिनी. तिला काजळ लावायची बी गरज नाही, काळा माणूसच तिच्या संग आहे म्हणल्या. आव म्हणजे असंच म्हणलं हो मी. जास्त बोलते असं वाटत नाही का वहिनी? नाही. हा. म्हणजे जायचं तांब्या आणि एक भाकरीचा तुकडा घेऊन यायचा, नाही तर पटकिनी जायचं. अशी बोट का मोडते? कोण? माय आहे ना तिची माझ्या, म्हणून ओढती. टेन्शन घेऊ नका. हा. ती कोण आहे? ती ती माझी भाऊज आहे, तुझी जाऊ. टेन्शन घेऊ नको. अहो पण भाकरीच केलं नाही तुम्ही, तुकडा कुठून आणू? वहिनी राहू द्या. पटकिनी जाता का आता तुम्ही? हे? शिळ्या होत्या ते बी शिळ्यानं टाकल्या व भाकरी. बरं जाऊ, चल बाबा आपण असंच एंट्री करू आत. टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. हे, कुठं चाललं एंट्री करायला? घरात चाललो. घरात घर माझं आहे. कुणाचं? घर माझं आहे. तुमच्या बापाचं आहे काय? माझ्या सासऱ्याचं आहे. सासऱ्याचं? माझ्या सासऱ्याचं आहे. सासरा कोण आहे माझा? तुमचा बाप. हा मग मी त्याला जास्त टाळा बोलायचं नाही, घराच्या बाहेर काढेन. आता ग बाया, म्हणजे एक सटवी घेऊन आलात की तुम्हाला वाटलं काय तुम्ही डेअरिंग बाज झालात? ए वहिनी नीट बोल, माझ्या बायकोला सटवी बिटवी बनवू नको. मग काही आठवी म्हणजे आठवी शिकली का? आठवी म्हणजे काय? अरे आठवी म्हणजे ते एक म्हणे नाही का, सटवी 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 म्हणतात ते आमच्या वहिनी. सटवी म्हणजे चांगली चांगली मस्त छान. ए आता तिला कळत नाही म्हणून वहिनी मला कळत नाही असं सांगू नका, समजू नका. मग काय करतात काय करतात काय करतात? काय करता? उघड डोक्याचा भजी पाव करू नका. अगोदरच भाजी पाव आहे यांच्या तोंडावर ताळलेला. येडी आहे का जरा?
डोक्याचा स्क्रू ढिल्लाय तिच्या तो कशी येडण करते. हिला मी येडच करून आणलंय काय नो एक येड होत आता ही बी सांभाळायचं आता तर सगळं करतात ना. हा, ते accept पण करते बरोबर आहे. सवय आहे तिला खरं बोलायची, ती खरं बोलते ना स्वतःच्या बाबतीत. मग ए, वहिनी, तुला असं वाटत नाही का तू आता जरा जास्तच बोलायला लागली? तर नवरा कुठे? तुमचा भाऊ नीट बोलायचं नाही तर बुक्कीच आउट करणे सगळे आहेत ना ते दात फटी ते सुद्धा आतमध्ये घाली. अरे तुमचं जमत नाही का दोघांचं? आमच्या दोघांचा निवड 36 चा आकडा आहे. ती 3 आणि मी 6, 36. मला भूक लागली. ए, मला ऐकून भूक लागली. वहिनी पटकीन जेवाय कर, चल चल बाबा. स्वतःच्या मनाने केलंय ना ही कारभार ते आपण आपलं बघायचं. मी चालली रानात, मी नाही मोकळी भाकरी तुकडा करून खाय घालायला. ए, वहिनी भाकरी तुकडा मला स्वयंपाक येत नाही. मी करतो, चल. मी आहे ना बाबा, टेन्शन घेऊ नको तू. ए पिल्लू काय करते? अरे जरा पावट आहेस का? तुला समजत नाहीये का? मूर्ख कोण आहेस तू? तू 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 कोण आहेस? असा हात कसा लावतो तू दुसऱ्यांच्या बायकांना? तू इथं काय करते? तू इथं काय करते म्हणजे? तू तू कोण आहे? हे माझं घर आहे. अगं बावळट, हे माझं घर आहे. तू अरे इथं काय मूर्ख करते? आहेस का? हे माझं घर आहे. पिल्लू कोण पिल्लू? हा ना आलाय की मला मिठी मारतोय. अरे माझी बायको आहे ना, तुला लाज वाटली नाही का त्या वहिनीला मिठी मारायला? अरे मला वाटलं माझी बायको आहे. कुणाची? तुझ्या बायकोत आणि माझ्या बायकोत फरक दिसा ना. ती बघ कशी मसाडावानी फुगली. माझी ए, बायको माझ्या बायकोला काय हा? म्हणू का? काय म्हणू नको पिल्लू आहे म्हणजे? माझं ते, त्याला काय म्हणू अरे नको? ती पिल्लू म्हणायच्या लायकीच आहे का? हाल्या म्हणीचा हाल्या येड्या, तुला कळत नाही का चवळीची शेंगण हाल्या मधला फरक? अरे तुला लाज वाटली नाही का होय रे? हा? अरे हा ना बावळट आहे. तू इथं काय करते पण ए, माझं? आवाज बोल. तू इथं काय करते माझी? तू तसलं तू बोलू गप नको. बाळा, तू गप. ए, कधी आलाय तू? कधी आला माझी? आत्ता चालू. हा? तू डोक्यात जाऊ नको. ए, तू म्हणलं हवं तर दे, टाकतो तुला. काय? पिल्लू नका ना भांडण करू. अरे, आहो सांगा ना तुमच्या नवऱ्याला. हे बघ तुझा नवरा वहिनी माझ्या बायकोला मिठी मारतोय का? अक्कल आहे मला का? काय माहितीये का? मला वाटलं माझी बायको आहे ना. माझी बायको म्हणजे तुला चुकून झालं असन. चुकून झाला बघ असेल. की मला वाटलं अरे वहिनी, मला मिठी त्याला काय मारली. अक्कल बिक्कल आहे का नाही? हा? माझ्या नवऱ्याची अक्कल काढायची नाही आणि काल आलेली लगेच भांडण अरे लावायला वहिनी, लागली काय, तुला- सटवे. ए, हा? पिल्लू आपण वेगळे राहा. काय वेगळं राहू? वेगळं? ए बाय बायको म्हणजे वेगळं राहायचं, वेगळंच आलं राहायचं. आलं लगेच वेगळं राहायचं काय? ए, तू गप. गप माझी तू गप. मोठा आहे, नीट बोल तू. ए, आज तीन मोठा चल. काय माय बायको आलाय तिकडून नीट राहा. ए, शांत बसतो तू. वेगळंच राहायचंय तुम्हाला. ए, या दारात माझ्या पाऊल ठेवायचं नाही. कोणतं? ही दार माझं आहे, ए, ती दार आम्हाला ही दार पाहिजे. काय आम्हाला काय ही दार नाही, पाहिजे. आलाय तिकडून इथं शायनिंग करून तिकडून घ्यायचं असलं की शायनिंग गप. बिंग बॉट खाली की बॉट चल. खाली की म्हणजे तुला बांधायला आम्ही होतो, हा. तुम्ही नव्हते. गेलाय तिकडे खुशाल. पिल्लू मला येस दार पाहिजे. ए, दार पिल्लं, पाहिजे. पिल्लं, काय तुझं सांगितलं पिल्लू? तिने. ए, तिने सांगितलं ना. ही पिल्लं ही पिल्लं आहे वय. ही टोन काय की टोन का? बघ माझं कसं सांगते का असतंय. तुझं सांगती? कसं अरे का? इथं सांगत रेडी म्हणून ती मोठी ए, बोललात ना तर चपली बायकोला काय म्हणू का माझ्या? अरे, तू शांत बस आणि चल जाणू, तुला ही घर पाहिजे ना, आपण हेच घर घेऊ. तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. जाऊ द्या ह्या कुठे येण्याच्या नादी लागतात आपलं. चला इकडेच. बघू बाप आले बघू. येडा कोणाला म्हणतो? ए जा निघ चल. निघ. नाही थोरली जोड जरा बरी होती. कपड्या पहिला विचारायची बारकी जोड आल्यापासून तो फार तमाशा झाला. मोरे काय अगोदर यायला दुपारचं यायला नाही पाहिजे. काय हे कुणी यांची भांडणं पण माझी उपास मार व्हायला लागले. बापू लय निवांत बसले. बापू लय निवांत बसले. उन्हाचं काय उन्हात आणायची उपयोग नाही. काय कुणीच घरी नाही. पोस्टाची पत्री द्यायचे ते असं होय. कुणाचं काय आले मनी ऑर्डर. हा काय सांगायचं आता तुम्हाला. काय लय काय झालं? पहिलं एक होतं बेराड जराशी आपलं गुढी लावून भाकर तुकडा मिळायचं पाहतोय. नवीन एक पोरगी आली घरात ना, ती पोरांनी लव्ह मॅरेज केलं ना. तुझ्या कधी मरणाची तुम्हाला काय माहित नाही आम्हाला. किरकिरी रोज हा. भांडण किरकिरी. पण आता आपण गेलो बारकेकडे, अरे भूक लावी त्याच्याकडे जायचं. ते नाही, त्याला नाही जन्म दिला का? तिकडे गेलं, लई केलं आतापर्यंत. बर त्या बारक्याचा लई लाड केला ना, तिथंच भाकरी खायची अशी अवस्था चालली. कधी खातोय, कधी उपाशी राहतोय, कधी शेजाऱ्याकडे जातोय. बापू तुम्हाला मी म्हणतो पोस्टाचे खातं खोला. 5-25 लोकांनी मी खातं खोलून दिलं. बोलले राव तुम्ही हा त्यावेळेस. काय 20-20 लाख रुपये आले.
नाही ना डोकं चला तेवढे तुम्ही तेवढेच मस्त म्हणले बरा बापू पैसे, पण आता काय मला वाटलं का पुढे जाऊन असं होईल. भरले असते ते पैसे आता मला भेटले असते तर काहीतरी जीवाला आधार झाला असता. आता काय करता येईल का हो? बापू मला खोटं करावं लागेल काहीतरी. खोटं म्हणजे? खोटं नाटक काय झाले, 5-25 नाव आहेत. 25 लोकांच्या यादीत नाव तुमचं आहे. मी आता ती पोरांना सांगतो. अहो तुम्ही म्हणताय पोरांना सांगतो, पण ते असण्यात आणि सांगण्यात माझं नावच नाही ना. अहो पण त्या आशाने तुम्हाला सांभाळत्यांना. हा बरोबर आहे. आहे तुम्ही का म्हणता, नाही? म्हणजे त्या 10 लाखाच्या आशेने ती लेकर मला जीव लावतील. बापूकडे पैसे हो 10 ते 20 लाख रुपये असं मी सांगतो. हायला लय उपकार होतील राव तुमचे, तेवढं सांगता. हा सांगतो. पैसे नाही भेटणार पण लेकर जीव लावतील. हो काहीतरी खोटं नाटक करून सांगतो. हा लय 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 उपकार होतील तुमच्या, खरंच लय उपकार होतील. कस्टमर साहेब तेवढी मदत केली द्यायला म्हाताऱ्याचं आहे ना रांकीलाच लागलं म्हणायचं. बापू मी आता जातो डायरेक्ट पहिलं हातात ती काम घेतो. पोरांना भेटताय. हा पोरांना भेटतो आणि पोरांना सांगतो की बापूच्या मला सह्या घ्यायच्या आहेत. बापू कुठे आहे? हा मग म्हणतील कशी साहेब 10 लाख रुपये बापूच्या खात्यावर आहेत. पोराला सांगायचं. पोरांना सांगतो हा आणि ह्या कामाला लागतो आता बापू लगेच मी. चला येऊ का? राहायला मरुस तर उपकार नाही सरणार बो. देवासारखंच भेटलं राव पोस्टमन, नाही तर म्हाताऱ्याची कुत्र्यासारखी हाल. पण तेवढं करावर का ध्यान करून का. हो हा हा जातो आता काय चायला काम काम काम. आता एकाच झालंय नवीन लग्न, आता ह्याची बायको नाही म्हणले त्याची बायको तरी काय राहणार त्याची कामाला. ए खुशाव अय पुरी खुशी, अरे पाणी पिणे आण जरा, एक तर भूक लागली. बाबा कोण खुशी? कोण खुशी म्हणजे? अरे खुशी तुझी भाऊजाई माझी सून. ती खुशी होईल ती येते नाही राहत आता. मग तू दिलं इथं ना मग घर तेच माणसं ती हे कुठे गेली मग? कुठं गेली म्हणजे दिली हाकलून आम्ही. अरे डोक्यावर परिणाम झाला का तुमच्या आहे पुरी? काय चाललंय? तिला काय बोलायचं नाही. मला विचारायची काय विचारायचं ती. ते पलीकडे राहतात, आता आम्ही इथं राहतोय. हा मी इथं ते तिकडं माझं काय. हा मग आम्ही असं व्हायला राहतोय ना. आता आम्ही इकडलं दार घेतलं, त्यांनी पलीकडलं दार घेतलं. त्याला पूर वायली निघाली बापाला माहित नाही. आम्ही घेतलं वाटून. आणि तुमचं काय म्हणजे लय खुशी 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 करताना ते तिकडे खुशी राहते. ती खुशी तुम्ही बघून घ्यायचं, परत आमच्या दारात यायचं नाही. त्याला ही माझ आहे कुणाचं ही असं असं आम्ही वाटून घेतलं. आता होतं आधी, आता नाहीये ना. त्याला बाप्पा विचारले तुम्ही? बाबा बापन बिपन तसलं काय सांगू नका. लय त्या खुशीचा त्याचा पुळका येत होता त्या घुम्याचा. तुम्हाला लेखाकडे काय बघितलं नाही. डोक्यावर परिणाम झालेला दिसतो. चल मला जेवाय वाट भूक लागली. जेवाय बिवाय काय नाही, आम्ही बाहेर चाललोय. चल बाबा. मला येतच नाहीये जेवण. मला भाकर खायला घाला मग जाणं कुठं माहिती त्या खुशीकडे जा भाकर खायला बाबा. उगा आमच्याकडे येऊ नका. आम्ही चाललोय बाहेर हॉटेलला जेवायला. इथं आम्हाला जेवाय नाही घरी करीत आम्ही. आम्हाला सवय बाहेर खायची आहे ना. हा पिझ्झा खायचा का बर्गर खायचा? बर्गर खायचं. बर्गर हा आम्ही चाललोय. तिकडं जावा पलीकडं. पलीकडे जा. चल आपलं थांबाला बुड घालू दे जरा. अरे लहान असताना कळालं असतं ना, नरड्याला असं नख लावून मारली असती तुम्हाला मी. माझी एवढी हाल करणार होती जर कळायला पाहिजे होतं. किती बोलते म्हातारा मग? ना. अरे त्या अरे बाप भूक इथं भूक लागली भाकर नाही तुम्ही हॉटेलला जेवा. हा तुम्ही बघा ते. यार बाळा दरवाजा लावायचा राहिला. जा. दरवाजा लावून ये. बरं तुम्ही काय करा माहितीये का, तुम्ही तिकडं जावा तिच्या इथं. आता आम्ही हॉटेलला जातोय. काय थांबू नका. तुमची नाही चुकी का तर काय. आणि बाबा 70 मध्ये मला ऐकून तरा द्यायचा एकाच भाषेत सांगतो. परत माझी इतका वाईट कोण नसेल. सरका रस्त्यातलं बाजूला सरका ना. स्वच्छ झाडलंय, घाण नका करू आता. तुझ्या बापान दिलं काय घर बांधून तुला इथं? बाप बाप करू नका जाऊ. रडती ती. तिला बापाची आठवण येते. चल बाळा आपण जेवा जेवा बरोबर खावा. म्हातारा लय. बापापेक्षा तुला बायको प्रेमाची झाली. कुठे येड्यांच्या नादी लागत हा? खुशीकडे जावं लागेल. काय आता तिची बी आता यांनी हाकाली म्हणली होती. हाय लेकरू बरं आहे जरा चला. नख वाढलेत असं वाटतं की मस्त त्याला नेल पेन लाव. मस्त दिसत. कर बसली बसू नको का मी? का बसल्यावर बी त्रास होतोय आता तुम्हाला? जाऊ दे यार आता ती बारीक आहे. म्हणला असेल बोलला असेल कुठे म्हणावं किती
बारीकाचं मनाव नाही घ्यायचं, सगळं मनाव घेऊ ही दिवस आलेत ना मला, इकडे राहावं लागतंय मला काय यार एका रूम मध्ये. अख्खा बंगला घेतलाय त्यांनी. तू मोठी ना, मग आता घ्यायचं समजून. हा भांडणं मोठीनी कधी बी ना माघारीच घ्यायची असती, लहान्यांनी पुढं वागायचं असतं. किती उदाळा हो पैसा त्यांच्यावर, किती उदाळा. लय उधळा. मला वाटलं शिकन काहीतरी कामात धंद्याला लागेल, पण आता हे असला कुटारा केल्यावर कुठं दम धरतोय होते. आलं इकडे बोंबलं तर काय आता हे भांडण किरकिरी सुरू झाल्या. शिकन बघा किती दिवा लावलाय शिकून, एक दिवा घेऊन आलेत ना. ऐक, राग आहे ना लय डोक्यात नसतो धरायचा. चल भाकरी कालवून झाला असलं मला जेवायला वाट. भाकरी कालवण मी नाही केलं, भाकरी कालवण ती बघा बारक्याच्या घरी जाऊन नवीन सून आली तुमची, गोडदाड करून खाऊ घालीन. माझ्याकडे खायच्या भाकरी बाया. तिथे गेल तो ती कुठतरी फिरायला चालली होती, तिकडे जेवणार आहे म्हणले, भाकरीच नाही केल्या. मग त्यांच्यावर जायचं ना जेवायला. म्हणायचं मला बी द्या. त्याला हॉटेलवर मला नेते तशी होती. जायचं मग. शाणी आहे ना तू, तसं नाही नाही माझ्याकडे भाकरी फिकरी नाही तर उठा इथून, नाही तर मी बघा काय करीन. अरे म्हणलं आता ते आहे बाबा, तू शाणी तर तू बी भाकरी नाही, मग मी जायचं कुठं. मी घालणार नाही. मी 2च भाकरी केल्या आमच्या दोघांपुरत्या. तुम्हाला बघा कुठे जायचंय तिकडे. काय चाललंय काय तुमचं? हा सर घरदार सगळं तुमचं रँक लावून दिलं मला रस्त्यावर. मग मी काय करू, तिकडे भीक मागून खा. माझ्याकडे काय भाकरी काय. तू नवरा कुठं? असं आतमध्ये झोपले असते, कालवा कमी करा, ते झोपले. नाही नाही आता तू ठीक आहे, त्याच्याकडे बघतो ना. कुठे तू हाका मार त्याला घरात. कर. माझ्या घरात मला भाकर नाही, एंट्री नाही, प्रवेश नाही. हे काय चाललंय तुमचं? काय झालं? तुझी बायको म्हणते भाकर नाही. जावं किती जगडात नवीन सून आली. तू पण हा अरे हिच्या पोटी जन्म घेतला का कुणाचा घेतला तू? बापापेक्षा बायका तुम्हाला लय जवळ झाल्या, तिचं ऐकून मला. आमच्या नवऱ्याला फितवायचं नाही हा. माझ्याविषयी तर अजिबातच फितवायचं नाही. बघा मग जावा तिच्याकडे नवीन आली ती. नाही ना तुमच्या आम्हाला दिलं हे असलं राहायला ये करून. अरे पण आहे ना, रस्त्यावर तो नाही ना. मला रस्त्यावर निघाला तुम्ही करायला. मग आता आम्ही काय करू? मला भाकरीच नाही घालणार तुम्ही. नाही स्पष्ट. गिराईक बघ ना सगळ्या घरादाराला वावराला सगळ्याला. हा परत सांगितलं नाही म्हणतात. आणि गिराईक बघून काय करतात? काय करतात पुढचं सांगा मग मी सांगते तुम्हाला. कायदा माझ्याकडे बी आहे. कायदा मला पण माहिती. काय तुम्हाला एकट्यालाच माहिती काय कायदा? नाही ना, झक मारली ना तुमच्या नावावर केलं ना, लाडकली करू. हा त्याच्यामुळे तर आता माझ्या दिवस आले. माझ्या नावावर असतं तर कशाला तुमच्या पुढे भीक मागतोय मी. बरं तेवढं तरी केलंय. एक ध्यानात ठेव, बापाला हकालताय तळतळ लागत. ते आम्हाला नका देऊ. तिथे बारक्या जोडील द्या तळतळाटवाले. इतके दिवस मी भाकरी घातल्या. ज्या बापानं तुम्हाला कष्ट करून लहानाचे मोठे केले, शिकवले, घरदार बांधून तुमचं रँकिंग लावलं, मला तुम्ही भीक मागायला लावताय, भीक मागून खायला सांगताय. काय माणसं रे तुम्ही. जावा पुढचं घर भेटेल तुम्हाला. काय सांगायचं त्यांच्याकडून घ्या मागून. हो. काय हो तुमच्या बापाचं सारखं सारखं काय कटकट लावली आता काय माहिती. इथं माणूस घडीभर सुखाने बसलं की तुमचा बाप आलाच कुठून ना कुठून. कालव्याने उठवले. बघा की चांगलं निवांत माणसाला झोपून देत नाही. जमान्यात ना आमच्या तिकडे जाऊन या. मी सांगितलं होतं ते झोपले तुम्ही कालवा करू नका. नाही मोठ्या मोठ्याने वरडायचं होतं म्हाताऱ्याला. नारडा घासा कोरडा करायचा होता. मरुदी चला आपलं. मला ते जाऊ तिकडे. हा चल. पांडुरंगा काय रे माझ्या नशिबात आणला असेल. काय चुकी केली रे मी. लेकरं लहानाची मोठी केली, शिकवलं, आता लग्न कार्य घरदार सहारे झालं बघ. आणि आता बघ वय झालं, काम व्हायना. आता वाटतं कुठतरी लेकरांच्या जीवावर बसून खावा, तर लेकरांनी बाहेर काढले. हा पुढे जाऊ कुणापाशी गारा म्हणून सांग, कवा जाईल माझं दुःख. तुझी इच्छा आता.
लेकरांना सद्बुद्धी सुचायची. बरे बाळा तुला आज लय भारी मज्जा आली आहे का ना? आपण रोज रोज जात जाऊ असं फिरायला. हा आणि ती पिझ्झा किती छान लागला ना. अरे थांबा पोरांनो. कोण आहे तुम्ही? अरे ते बाप्पूंकडे आलतो. बाप्पू कुठे गेले ते? बाप्पू आहे हा. असते की इकडे आम्ही काय बघत बसलोय की त्यांना. अरे नाही ते बाप्पूचं पोस्टात पैसे आले ते ती यासाठी आलतो. बाप्पूंच्या सह्या घ्यायच्या पोस्टात होत्या. हो. कसेच पैसे? अरे बापूंचं एक प्रकरण होतं हा. तेव्हा ती बापूंच्या सह्या घ्यायच्या ते. सह्या घ्यायच्या तू? हा. अहो त्यांचा पोरगा आहे मी, द्या पैसे. नाही 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 तसं नाही मिळणार. बाप्पू पाहिजे ना, बाप्पू. बाप्पू पाहिजे होय. हा बापूंच्या सह्या लागते ते. बाप्पूच्या सह्या लागतात हा. का? किती पैसे आहेत? एक 10 लाखापर्यंत मिळणार आहे. 10 लाख हा 10 लाखपर्यंत मिळणार आहे बापूंना. तेव्हा ते बाप्पू कुठे गेलेत बघा आणि बापूंला घेऊन या पोस्टात. कागद द्या की मी सह्या घेतो त्यांच्या. नाही नाही तसं नाही देणार मी. बापूंला घेऊन यावं पोस्टात. वारसदार तर मीच असेल. नाही 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 ते स्वतः त्यांना घेऊन या पोस्टात. मी जातोय आता. असं आहे. हा त्यांना घेऊन या पोस्टात. घरी येतं की? नाही नाही घरी नाही. बघतो आता मी त्यांना घेऊन या पोस्टात. हा बरं 10 लाख रुपये त्यांचं मिळणार आहे. ऐका म्हणाव चला म्हणाव चला. चला की घरी नाही तर मग तुम्ही. नाही 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 चहा बी मला आहे पिऊन ना जा. पोस्टात बाकीचे लोक आले ते सर्वांचे पैसे काढून द्यायचेत मला. अहो बापूंला घरी बोलवतो सह्या घ्या आणि तुम्ही जा. नाही तुम्ही बापूंला घेऊन पोस्टात घेऊन या. बापूंचे पैसे बापूंच्या सह्या घ्याव्या लागतात. तुम्हाला यायचं असेल तर नाही मी जातो. हा ठीक आहे. हा या तुम्ही. ऐक बाळा, मी काय म्हणतो आता बापूला थोडा जीव लाव. मामा मामा बापूला 10 लाख मिळणार हे पोरांना कळा ना. म्हाताऱ्याला कसं सांभाळायला पाहिजे. रुपया बी द्यायचा नाही. बनवलेत नाही तुम्ही मला जेवण बनवू लागा. जेवण बनवू लागणार तुला. आपण दोघं जण मिळून नाही तर मग काहीतरी कुठं व्हायचं. 10 लाखाची माल किती व्हायची? चला ना बापू कुठे आहेत बघू आपण. बरं झालं त्याला समजायची आधी आपण. मला बाप्पू ओ बाप्पू कुठे गेलेत काय माहिती. बाप्पू ओ बाप्पू 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 कुठे येतो व? बाप्पू हा या इकडं. बाप्पू अहो बाप्पू कुठे येतं? असतं ना बाहेर गेले असतील कुठतरी. अहो बापूंना भेटायचं होतं मला. का? अहो बापूंच्या सह्या लागतात. बापूचे एक पैसे आले ते. कसले आलेत? अहो बापूंनी 10-15 वर्षापूर्वी विमा उतरला होता. त्याचं 10 लाख रुपये आलेत. अयो 10 लाख. हो आमच्या पैसे द्या ना मग. नाही 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 बापूंना मला भेटायचंय. बापूंच्या सह्या पाहिजे. आमची त्यांची आम्ही त्यांचीच पोर आहे की. नाही मी बापूशी चर्चा करतो आणि बापूंना बघतो मी. बर बाप्पू असते न गावात गेला असते तुम्ही जा त्यांच्याकडे. पण तेवढं चालतंय, पैशाचं चालतंय. बघा नक्की. नाही तसं तुमच्याकडे देता येत नाही. बापूंना बघावं लागेल मला आता. मी बघतो बापूंना. बरं आता आपल्याला काम करावं लागेल. काय? झालं का बरोबर. हा की बापू आपल्याला पैसे देतात. हा ती बी आहे. आणि जर बारक्या जोडीला दिलं ना तर सगळं सत्यानाश. आपण एवढे दिवस सांभाळून काहीच उपयोग व्हायचा नाही. आता आपण त्यांना आलं काहीतरी जेवाय बनवू चांगलं मस्त. मी तर गोडा धोराच करते काहीतरी. चला मी बघून येतो कुठं आहे. हा तो तिथं बाबा बसले. तुला माहिती आणि मला माहिती की बाबाच्या नावाचा 10-12 लाख रुपये आहेत. तेव्हा भांडण तंड करून काही व्हायला प्रश्नाला आपल्याला मार्ग निघणार नाही. जे काय असेल ते गुडी गुडी दोघांचं वाटून होईल. बाबाला गप घरी नेऊ. चांगलं गोडा धोडाचं खायला घालू. त्यांची सेवा करू. म्हणजे निदान आपल्याला ते 12 लाख रुपये आपल्या वाटेल तरी येते. नाही ते मोकार ह्याची त्याची भरती व्हायची. चला आता दोघ जण घेऊन जाऊ पटकन जाऊन. पांडुरंगा कधी प्यासेल रे माझं. कधी दुःख आल कर. बाबा ओ बाबा काय करतो बाबा? अहो तुम्ही इथं काय करताय? अहो अख्खं गाव पालत घातलं तुम्हाला. बघू बघू ओळखलं तुम्हाला. कुठं जाणार रे. कुठे जाणार? आम्ही असताना कुठे जाणार आहे तुम्ही? अडचणीत आला माणूस की मंदिरात येत पुढे प्रार्थना करते. अडचण बिडचण काय नाही बाबा. आम्ही तुम्हाला खरंच लय दुःख दिलंय. आणि तुम्ही आमच्यापासून लांब आल्यानंतर कळलं बाप म्हणजे काय असतो. तुम्ही आता इथं थांबायच नाही. तुम्ही आमच्या बरोबर चालायचं. आणि आजपासून कोणतंच काम तुम्ही करायचं नाही. आजपासून आम्ही ना दोघ जण काम करू. आणि आमच्या बायकांना पण तुमची सेवा करायला सांगू. पांडुरंगा ऐकलं रे गारणं.
आली लेकरं न्यायला. चला 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 इथं बसू नका चला म्हातारपणाला आता आम्ही तुमचा आधार होतो चला काहीच काम करणार आम्ही करतो. तेवढं मंदिराचा दरवाजा लावून घ्या. हा लावतो देवा असं म्हणतात तू नवसाला पावतो. माझ्या बाबाच्या नावाची 12 लाख आहेत ना, हे माझ्या भावाला नको, फक्त मला एकट्याला भेटू दे. तर असं झालं ना ते मी नारळ आणि तुला पिढ वाटीन गावात अख्ख्या 12 लाख भेटल्या. हा चला लावतो. बाबा तुमचंही दुखते, हात पाय दुखत असतात. बाबा आता तुम्ही कुठं जायचं ना, मी तुम्हाला एक गाडी घेऊन देतो. तू आम्ही जेवण बनवून देते मला जसं येईल तसं. बघा बाबा माझ्या बायकोला येत नाही तरी जेवण बनवते. तुमचे पाहिले दुखत होते ना किती प्रेम आहे तिथं तुमच्या. बाबा ऐका ना, मी तुमच्यासाठी गोडाचा शिरा बनवलाय. काय नाही त्या वहिनीला येत नाही. तिला काही येत नाही बाबा, मी बनवलंय. पांडुरंगाचे आभारच मानावं लागतील यार. एवढी गुन्हे लेकर यार. मग मला वाटलं चला आता ये ना. अहो, ती बाबा, माझ्या तर राग तुम्ही एवढ्या दिवस त्या वहिनीच्या हातचं खाऊन खाऊन कठाळात. माझी बायको नाही नवीन नवीन स्टँडर्डचं बनवती माहिती का. हा नवीन नवीन हा. बाबा तुम्हाला पुरणपोळी आवडती का नाही? टाका, ही आली जुनी अवकाती आली पर आज आठवण झाली बुवा. त्या तुम्हाला भक्त तुम्हाला इडली पुंडलिकाची. सांबार आवडते ना, तुम्हाला पिझ्झा ब्रँड बर्गर बनवती. मला पिझ्झा बनवता येते बघा माझ्या बापाला नाही तसलं आवडत. तुम्हाला आवडते ना मस्त आहे बाबा. ना. आता तुम्ही ना भाकरी कालवण आणि जीव लावा राहिले किती दिवस माझे. बाबा भाकरी कालवून खायचे दिवस आहे तुमचं. पण आई बापाची सेवा केल्यावर त्याचं पुण्य तुम्हालाच लाभणार आहे. मग किती मी पुण्य. पावभाजी बनवते मग तुम्हाला बघा संध्याकाळी. माझी बायको हा, किती आपण चांगली. पाव- माझी बायको तुझी सुगरण आहे. आणि माझं चुकलं बाबा, मी तुम्हाला खरंच पहिल्यापासून चुकलं आम्ही नव्हतो तुम्हाला. हो गुणाची लेकर माझी ना. मस्त जसं स्वतःच्या बापाला जीव लावतात तसंच लावताय का नाही आता. हा. वाटतं ना हा आपलाच बाप आहे म्हणून. हा बरं वाटतं ना. खरंच ऐकलं होतं ना तू, लय हाल चालले तुझे. माझा विश्वास नाही तुझा. हा, खरं आहे, चल. भाऊ अरे काय हे दाबायलेत हात पाय, बरं नाही का काय तुला? हा नाही ना तर लेकर जीव लावी देत ना. जीव लावतीत मग ए गाडवा, तू काय सांगितलंस मला? मी बघितलेलं मंदिरात तिथं. ये म्हणत होता कोणत्या म्हाताऱ्याला तुम्ही सांगत होत्या हे दोघं पोरण दोघं सुन तुझं लय हाल करायला लागलेत म्हणून. एवढी सोन्यासारखी माझी लेकरं. काय बघा सांगतो ठेवलेलं समजत बावळा नाही नाही का तुम्ही. आता तुझं काही पोरगं जरा? सांगता दादा, तुम्ही मूर्ख आहेत का जरा? किती आम्ही बापाला जीव लावतो. दादा मला खरं सांग बर का तू. अरे नाही मग माझ्या स्वतःच्या पुरी जेवढ्या जीव नाही लावत ना तेवढ्या लावतात. हे बघ असं वाटतं आज त्या सगळं पाहून आहे ना भक्त पुण्यला कशी आठवण झाली बघ मला. किती सेवा खरंच करावं. रे दादा, तू ना लहानपणाचं किती यांना वहिनी गेल्यावर लहानाचं मोठं केलं, एवढी शिकवलंस. त्या पुंडलिकाने जेवढी सेवा केली नाही बापाची तुझ्यापेक्षा जास्त. त्याला तर एकट्याला करावं लागायचं आता मला 2. माझ्या बघ डोळ्याचं पारणच फिटलं बघ तुझं सुख बघून. हा असंच राहावं बाई माझ्या भावाला. आपल्याला चहा ठेवा पाणी आणा. आणते तुला माहितीये का बाबाचं मागच्या जन्मीचं पुण्य म्हणून आमच्यासाठी पोरं भेटलं. तुझं बरं चाललंय. माझं बरं चाललंय, पण दादा तुला एवढं सुखात बघितलं ना, एवढा आनंद होतोय बघ मला. लय कष्ट काढलेच बघ तू, आणि आज पोराच्या राज्यात तरी तुला सुख मिळले. चीज झालं बघ लेकरांना आहे ना जीव लावलेलं सांभाळलेलं शिकवलेलं. आणि असं काय बी सांगत जाऊ नको बाबा, माझा जीवात जीव राही ना. म्हणलं मला तिथे मंदिरापाशी एक जण. ऐकलं असेल लेकरांनी यार ते तुम्हाला चालतं. जेवायला देत नाहीत काय नाही. डोक्यावर पडलं पडलंय हा. दादा अरे लय कष्ट केलंस रे तू, पण तुला एवढं सुखात पाहिलं ना माझं मन भरून आलं बघ. अरे पोरांनो, अरे तुम्ही मंदिरात देव शोधता र, पण खरा देव तर ह्यो असतो बाप आपला, त्याला जपा. अरे पुंडलिकाने पण आई बापाची सेवा केली तर देव त्याच्या दर्शनाला आला. अरे तुम्ही पण अशीच सेवा करा, तुमचं आयुष्यात कल्याण झाल्याशिवाय राहायचं नाही. अगं आत्या मला सांग, लोक एवढ्या लांब लांब देवाला जातात. अगं बाप म्हणजेच आपला देव नाही का? बापाची सेवा केली म्हणजे देवासारखे. अरे एवढं सगळ्या पोरांना समजलं ना तर कुठलेच आई वडील रे दुःखी राहणार नाही. चला बघा चहा पाणी झालं असं. चला बाबा तुम्हाला चला, जेवण आता आणतो मी. चल दादा. जीवनच जातात सगळे जीव संख्या. थांबा मी उठाय मदत करतो. चला